लाइफ इंडिया न्यूज में आपका हार्दिक स्वागत। मैं हूं आरडी वर्मा। आप देख रहे हैं लाइफ इंडिया न्यूज। लाइफ इंडिया न्यूज के माध्यम से हम आपको दिखाते हैं शहर में हो रहे हर घटनाक्रम को। तो आइए देखते हैं आज के मुख्य समाचार। आइडियल फ्रेंड्स ग्रुप की ओर से चित्रकला व निबंध स्पर्धा का आयोजन। तो आइए ले चलते हैं आपको अंजुर में, जहां हाई स्कूल के बच्चों का चित्रकला और दिवे में हाई स्कूल के बच्चों का निबंध स्पर्धा का आयोजन आइडियल फ्रेंड्स ग्रुप की ओर से किया गया था। जानकारी के अनुसार आइडियल फ्रेंड्स ग्रुप के अध्यक्ष मयूर पाटिल के निर्देशानुसार उनके मार्गदर्शन पर सभी कार्यकर्ता पदाधिकारियों ने बच्चों में, स्कूली बच्चों में प्रोत्साहन की भावना लाने के लिए, उनके अंदर की जो भावना है उनको जागृत करने के लिए, प्रोत्साहित करने के लिए ये छोटे मोटे कार्यक्रम, निबंध, चित्रकला का स्पर्धा आयोजन किया। जैसे देखा जाए तो जनहित का काम और समाज सेवा का काम करने वाली ये आइडियल फ्रेंड्स ग्रुप लगभग कई सालों से ऐसा कार्य करते आ रही है, जहां बच्चों का हौसला अफजाई करते हैं, बच्चों को प्रोत्साहित करते हैं। यह एक तरह का प्रोत्साहन कार्यक्रम कहा जा सकता है इसको, जहां चित्रकला और निबंध स्पर्धा का आयोजन करने के तत्पश्चात उसमें बच्चों को प्रोत्साहित करने के लिए कुछ उन्हें उचित सम्मान पुरस्कार देकर उन्हें प्रोत्साहित किया जाता है। ऐसे ही आइडियल फ्रेंड्स ग्रुप के कुछ कार्यकर्ता पदाधिकारियों ने अपने अध्यक्ष मयूर पाटिल के आदेशानुसार उनके मार्ग पर चलकर उन्हें बच्चों को प्रोत्साहित करने का कार्य किया, जहां चित्रकला और निबंध प्रतियोगिता का आयोजन किया, जिसमें भाग लेने वाले बच्चे काफ़ी प्रोत्साहित हुए। ही स्पर्धा आम्ही गेल्या वर्षी दिव्या स्कूलमध्ये ठेवली होती, पुण्या वर्षी वर्धमान दिनानिमित्त आर्टिस्ट आहे। जास्त कलेला वाजवण्यासाठी, मुलांच्या कलेला वाजवण्यासाठी इयत्ता 5वी ते 7वी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती। ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी आयोजित केली व इयत्ता 7वी ते 10वीच्या मुलांसाठी आम्ही निबंध स्पर्धा आयोजित केलेला आहे। या 100 विद्यार्थी सहभागी होते। 2 वर्ष पूर्ण झाले आमच्या स्पर्धेला होते। गेल्या वर्षी आम्ही दिव्या स्कूलमध्ये गेली होती, यावर्षी आंजर स्कूलमध्ये गेली होती, पण 2 वर्ष पूर्ण झाले। मुलांना वर्षामध्ये आम्ही 1 नंबर ट्रॉफी देणार आहे, 2 नंबर ट्रॉफी आणि प्रमाणपत्र आणि जे चित्रकलेचे सामान आहे ते आम्ही देणार आहे। त्याच्यामुळे मुलांमध्ये एक प्रकारच्या कलागुणांना वाव मिळतो, त्यांच्यामध्ये एक प्रकार स्पर्धा, बक्षीस अथवा स्पर्धा पण निर्माण होते आणि ते जास्तीत जास्त चांगलं काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात। जे काम चाललं अतिशय चांगलं काम आहे आणि त्या कामाची सध्या तर खूप आवश्यकता आहे की मुलांमध्ये एक प्रकारची प्रेरणा मिळेल, त्यांना एक उत्साह वाढेल त्यांच्या। ग्राम पंचायत कारीवली में पुल उद्घाटन को लेकर किया गया भूमि पूजन। तो आइए ले चलते हैं आपको ग्राम पंचायत कारीवली के सुभाष नगर में, जहां काफ़ी दिनों से पड़ा हुआ नाले का पुल था, जिस पर आने जाने वालों को काफ़ी समस्या होती थी। बरसात के दिनों में और आने जाने वालों के लिए काफ़ी समस्या का सामना करना पड़ता है। इस बात को ध्यान में रखते हुए ग्राम पंचायत कारीवली ने विचार विमर्श करके आमदार रशीद ताहिर मोमिन से आग्रह किया और आमदार निधि लगभग 89 लाख रुपए इस पुल के लिए आमदार निधि से प्राप्त हुई, जिसका भूमि पूजन किया गया, जिसमें उद्घाटन के रूप में आमदार रशीद ताहिर मोमिन आए और गांव के तमाम वरिष्ठ नागरिक और ग्राम पंचायत के सदस्य उपस्थित थे, जिनकी उपस्थिति में पुल के उद्घाटन का भूमि पूजन किया गया। आइए देखते हैं ग्राम पंचायत कारीवली में पुल उद्घाटन के लिए भूमि पूजन के समय आए हुए प्रतिष्ठित मान्यवरों का स्वागत सम्मान भी किया गया। ग्राम पंचायत की सरपंचा समिधा मिलिंद पाटिल भी थी, जिन्होंने अपना वक्तव्य किया कि बड़े कोशिश और बड़े प्रयत्न के बाद यह पुल का उद्घाटन किया गया है, जो जल्द ही पूरा कर दिया जाएगा। आइए देखते हैं एक रिपोर्ट, जहां आमदार रशीद ताहिर मोमिन के शुभ कर कमरों से उद्घाटन किया गया पुल का। खरं तर कामं तर भरपूरच आहेत आणि आज आपले कारिवली गाव सुभाषनगरचा जो पूल आहे तो 20 वर्ष अगोदर जो एकदम आता पडण्याच्या याच्यामध्ये होता, परंतु त्याचं काम आता आपण भूमिपूजन करून पूर्ण करणारच आहोत, तो सक्सेस होणार आहे। त्याचं आपण याच्या पुढे आणखीन गावातली भरपूर जी कामं आहेत तीही करायची आहेत आणि ज्या पुलासाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले ते म्हणजे अरुण पाटील आणि ज्या आपल्या माजी सरपंच मनीषा नाईक यांनी त्यांच्या अथक प्रयत्नाने ते सक्सेस झाले आणि सर्व सदस्यांचाही त्याच्यात तेवढाच भाग होता आणि तो आज ते कार्याचे ते कार्य सुरू होणार आहे। या
या पुलासाठी 87 लाख आणि तो खरं तर मंत्रालयात खूप चक्रा मारल्या आणि त्या हिशोबात त्यांना ते साध्य झाले आणि खरोखरच पूर्ण लेडीजचं जीवन झालं तर खरोखर संपूर्ण दिवस जे कामं आटपून वगैरे जायला लागतं आणि तेही त्यांनी पूर्ण करून तिकडेही चक्र मारले आणि ते काम त्यांनी पूर्ण करून। रिक्शा चालक मालक एकता यूनियन की ओर से सत्यनारायण की महापूजा का आयोजन। तो आइए ले चलते हैं एसटी स्टैंड पर, जहां लगातार 10 साल से रिक्शा चालक मालक एकता यूनियन की ओर से सत्यनारायण की महापूजा की जाती है और इस बार इस महापूजा में रिक्शा चालक मालक एकता यूनियन के सलाहकार अरुण राउत और अध्यक्ष विलास उपस्थित थे, जिनकी उपस्थिति में सत्यनारायण की पूजा संपन्न हुई। आइए देखते हैं जहां सत्यनारायण की पूजा वहां शुभेच्छा देते हुए सल्लागार श्री अरुण राउत ने बताया। 10 वर्षापासून इथे सत्यनारायणची नेहमीप्रमाणे दरवर्षी हे लोक साजरा करतात आणि याच्यामध्ये दोन्ही धर्माचे लोक आहेत, हिंदू मुस्लिम बाकी धर्माचे लोक आहेत, ते मिळून हा सण इथं पूजा साजरा करतात। हा एकोपाचं एक प्रतीक आहे त्यांचं आणि एक चांगली शिस्त यांनी इकडे लावून दिलेली आहे। रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांचा अध्यक्ष उपाध्यक्ष जिल्हाध्यक्ष वगैरे चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि नेहमीच दरवर्षी हे एक चांगला उपक्रम आणि चांगला धार्मिक कार्यक्रम करतात। त्यामुळे रिक्षा युनियनच्या पदाधिकारी सर्वांना माझे एक शुभेच्छा। या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे आपल्या रिक्षा चालक मालक एकता युनियनचे मुख्य सल्लागार या परिसरातील शिवसेनेचे उपशहर प्रमुख आहेत आणि माजी नगरसेवक आहेत। यांनी आत्ताच आपल्याकडे प्रतिक्रिया दिली की बाबा ह्या संपूर्णपणे नागाव गायत्री नगर परिसरामध्ये व्यवसाय करणारे जे रिक्षा चालक आहेत ते सर्व जाती धर्माचे आहेत आणि असं असताना त्यांच्यामध्ये एकोपा आहे आणि ते संघटित असल्याकारणानं या ठिकाणी आपल्या एस टी स्टँडपासून म्हणजे या परिसरापासून नागाव गायत्री नगरपर्यंत जाणारे जे प्रवासी आहेत त्यांना चांगल्या प्रकारे सेवा देता येईल आणि कोणत्याही प्रकारची विना तक्रार जवळजवळ मला वाटतं 10 वर्ष होत आलेली आहेत आणि विना तक्रार आतापर्यंत या युनियनच्या माध्यमातून हे रिक्षा चालक ग्राहकांना सेवा देत आहेत। आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दरवर्षी सत्यनारायणची पूजा आयोजित केली जाते आणि तिथे कोणत्याही प्रकारचा मनामध्ये कोणता पूर्वग्रह दूषित न ठेवता सर्व जाती धर्माचे जे काही रिक्षा चालक आहेत आणि सर्वजण या उत्सवामध्ये सहभागी होतात। मुंबई लेबर यूनियन की ओर से कामगारों की सर्वसाधारण सभा और करार वाचन कार्यक्रम संपन्न। तो आइए ले चलते हैं आपको भिवंडी में लेबर यूनियन की ओर से यूनिट टोरेंट पावर के सारे कामगारों की एक सर्वसाधारण सभा का आयोजन किया गया था, जिसमें करार वाचन कार्यक्रम और सर्वसाधारण सभा के अंतर्गत टोरेंट पावर लिमिटेड के सारे कामगार एकत्रित थे, जिसमें अपने अपने मनोगत सभी कामगारों ने और सभा के अध्यक्ष ने भी किया। आइए देखते हैं सभा के अध्यक्ष और लेबर टोरेंट पावर के कामगार जिनके बीच जो सर्वसाधारण सभा संपन्न हुई उसमें अपने अपने विचार विमर्श करते हुए मनोगत व्यक्त किए। टोरेंट पॉवरसारखी काम करणारी लोक हे एखाद्या बँकेच्या मॅनेजरपेक्षा जास्त पगार घेतात, कारण तिथे लेबरला किंमत आहे। इथे हा सर्व प्रकार नाही आहे, पण आजच्या ह्या 3 वर्षाच्या करारामुळे त्याचा एक बेस मजबूत होऊन येणाऱ्या काळामध्ये या पॉवर सेक्टरमध्ये अतिशय चांगलं काम आणि ही पॉवर सेक्टर कंपनी पुढे घेऊन जाण्याचं काम ही लोक निश्चित करतील। एक भीती निर्माण केली होती की 2017ला कॉन्ट्रॅक्ट संपतंय MSCBचं टोरेंट पॉवर बरोबर। आम्ही या सर्व लोकांना सांगितलेलं आमच्या सभासदांना 2017पर्यंत एक भीती होती ती खोटी आहे। पुन्हा या लोकांची सर्व्हिस काही 2017ला संपणार नाही आणि जर तशा तऱ्हेचा प्रयत्न झाला तर जर उद्या दुसरा मालक आला ह्या कामासाठी आम्ही मात्र तिथेच राहू, आमचा कामगार तिथेच राहू, त्याला आम्ही अजिबात मालोडी टोल नाका पर शिवसेना तालुका की ओर से रास्ता रोको आंदोलन। तो आइए ले चलते हैं आपको अंजुर फाटा से कामन चिंचोटी रोड पर
मालोडी टोल नाका पर शिवसेना तालुका की ओर से रास्ता रोको आंदोलन किया गया, जहां बारंबार आवेदन निवेदन करने के बाद शिवसेना उप तालुका प्रमुख कमलाकर आत्माराम तांगड़ी बार बार शासन प्रशासन, टोल नाका, पुलिस, तहसीलदार, प्रांत कार्यालय, कलेक्टर तक आवेदन निवेदन देने के बाद भी मालोडी टोल नाके से संबंधित जो समस्याएं हैं, रोड की समस्या, डिवाइडर की समस्या, खड्डे की समस्या, इन सारी समस्याओं को लेकर कमलाकर आत्माराम तांगड़ी ने लगातार 2 साल से आवेदन निवेदन किया था, लेकिन इनकी समस्या, इनकी बातों और इनके आवेदन निवेदन को किसी ने ध्यान में नहीं लिया था। इस बात को लेकर के शिवसेना तालुका की ओर से कमलाकर आत्माराम तांगड़ी उप तालुका प्रमुख ने सारे वरिष्ठ कार्यकर्ता पदाधिकारियों को जमा करके, सारे शिवसैनिक कार्यकर्ता पदाधिकारियों को जमा करके टोल नाका पर, मालोडी टोल नाका पर रास्ता रोको आंदोलन किया, जिसमें ठाणे जिला ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटिल, तालुका प्रमुख विश्वास थले, उप तालुका प्रमुख कमलाकर आत्माराम तांगड़ी, गुरुनाथ महात्रे, कालवर के शाखा प्रमुख, तमाम शिवसैनिक कार्यकर्ता पदाधिकारी काफी संख्या में मालोडी टोल नाका पर रास्ता रोको आंदोलन किए और चेतावनी दी। वर्षी 29 ऑगस्ट 2013 पासून मी सतत या शासनाच्या मागे लागलोय कशासाठी तर जनतेसाठी। आपला हा रस्ता एकदम निकृष्ट दर्जाचा झालेला आहे। आता हा रस्ता सुप्रीमवाल्यांनी ठेकेदार म्हणून घेतलेला आहे, तर सुप्रीमवाल्यांनी एकदम खराब माल मटेरियल वापरून हा रस्ता बनविला आणि हा रस्ता एकदम म्हणजे कंप्लीट मासली पकडण्याचं जाळं असं समजण्यात येत आहे। आणि की 2 वर्ष झाली खारबावचा ब्रिज तयार झालाय, परंतु तो आजपर्यंत उतरत नाही आणि त्या ब्रिजचा उपयोग आपल्याला होत नाही। त्यामुळे आपल्या संपूर्ण जनतेला त्रास होतो, ट्रॅफिक होते, शाळेतल्या मुलाबाळांना जाण्या येण्यासाठी त्रास होतोय। परिस्थिती वेगळी आहे, प्रत्येक माणसाला घाई आहे, प्रत्येक माणूस स्पीडने जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु शासनाने तशा प्रकारची कुठली व्यवस्था केलेली नाही। एवढे रस्ते आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये टोलचे आहेत, एवढे अन्य महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यामध्ये नाही, देशातील कुठल्याही जिल्ह्यामध्ये। कारण माझा भिवंडी तालुका संघटना असतात, सामाजिक काम करणारे जे संघटना असतात, त्या तिथं आपल्या हाताने जे काही फुलाची पाकळी टाकतात, तर अशा प्रकारे लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा जो काही प्रकार आहे, हा प्रकार थांबला पाहिजे। परंतु तरी देखील हे शासनाच्या PWDच्या लोकांना खिशात घेऊन हा टोल वसूल करतायत। सर्वप्रथम तर माझा टोलला विरोध आहे, हा टोल प्रथम बंद केला पाहिजे, त्यानंतर ह्या रस्त्याची जी अवस्था आहे, या रस्त्याची अवस्था दुरुस्त केली पाहिजे। त्याला वेळ नाही, कशामध्ये वेळ आहे? रेतीच्या गाड्या पकडून त्याच्यात पैसे कमवण्यामध्ये, पैसा मिळवण्यामध्ये, आमच्या स्थानिक माणसांना त्रास देण्यामध्ये, हे सगळे धंदे ह्याच्या पुढं आपल्याला अशाच स्वरूपाचा रस्त्यावर येऊन नव्हे तर त्यांच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी घुसून जनतेसाठी आंदोलन करावं लागेल, नाहीतर कोणी या ठिकाणी तुम्हाला न्याय देऊ शकणार नाही। आणि सरकार, आघाडीचा सरकार, ज्यांची अवस्था आता असेल तर पहिल्यांदा या सरकारनं मुकला करावा लागणार आहे। चांगल्या विचाराचा आणि जनतेच्या हिताचा काम करणारा सरकार असायला पाहिजे। ग्राम पंचायत खारबाव में उप सरपंच चुनाव संपन्न, बिन विरोध चुने गए उप सरपंच के पद पर देवेंद्र उर्फ देवा कपिल पाटिल। आइए ले चलते हैं ग्राम पंचायत खारबाव के ग्राम पंचायत कार्यालय में, जहां निवडणूक निर्णय अधिकारी ने बिन विरोध एक ही आवेदन आने की वजह से देवेंद्र उर्फ देवा कपिल पाटिल को उप सरपंच घोषित कर दिया। उस समय गांव की जनता और सदस्यों ने नए उप सरपंच देवेंद्र उर्फ देवा कपिल पाटिल का जमकर स्वागत सम्मान किया, पुष्पगुच्छ से उनका स्वागत सम्मान किया और अपेक्षा की कि जिस तरह से गांव का विकास का कार्य चल रहा है, अब नए उप सरपंच भी सबके साथ मिलकर गांव का विकास करेंगे। काफ़ी लोगों ने शुभेच्छा दी, योगेश बसंत पाटिल ने शुभेच्छा दी, जहां पर बसंत पाटिल ने भी शुभेच्छा दी और कहा कि आज तक इसके पहले कोई ग्राम पंचायत में ऐसा कार्य नहीं किया था। जब ये बॉडी नई चुनकर आई है तब से काफ़ी गांव का विकास हुआ है, काफ़ी गांव में विकास के कार्य किए गए हैं और आगे भी किए जाएंगे। आइए देखते हैं शुभेच्छा देते हुए क्या कहते हैं बसंत पाटिल।
त्यानंतर देवेंद्र कपिलनाथ पाटील याचा नंबर लागला आणि त्याची बिनविरोध म्हणून आज खारबा ग्रामपंचायत उपसरपंचपदी निवड झाली. त्यामध्ये आम्हा सर्वांना हे सहकार्यानं फार मोठा आनंद झालेला आहे. आणि खारबा ग्रामपंचायतीमध्ये काम करताना देवेंद्र पाटील हा नेहमीच तत्पर आहे. सदस्य असताना सुद्धा त्यांनी फार मोठा चांगला याला योगदान दिलं आहे ग्रामपंचायतीमध्ये. आणि आता उपसरपंच झाल्यानंतर तसं संदीप पाटीलने चांगला काम केलं आहे. त्याच पद्धतीने देवेंद्र पाटीलने पण चांगला काम करावा अशी मी त्यांना शुभेच्छा या मितीला मी देतो. आणि या गावामध्ये जी ग्रामपंचायतीला आज 3 वर्षे 3.5 वर्ष झाली ते कारभार चाललेला आहे. आजी सरपंच, माजी सरपंच, उपसरपंच, माजी उपसरपंच, खरोखर गेल्या 25 वर्षामध्ये या गावामध्ये मागच्या कोणत्याच ग्रामपंचायतीने काम नाही केलं तेवढं या ग्रामपंचायतीने काम केलेलं आहे. आणि या ग्रामपंचायतीला आमचा पूर्ण आशीर्वाद आहे. पूर्ण ग्रामपंचायत आपल्या ह्याच्यामध्ये आहे, अधिपत्याखाली आहे. आणि त्यांचा काय मी सर्व कार्यकर्त्यांना सूचित करतो का आमच्याकडनं काही सरपंच उपसरपंच काही चूक झाली तर तुम्ही सांगा, ती दुरुस्त करण्याचं काम आमचं आहे. देवेंद्र पाटील हा धडाडीचा कार्यकर्ता आहे आणि तो उपसरपंचपद गाजवेल याची गॅरंटी आहे. आणि तो माझा परम मित्र आहे आणि त्याने गावाचा विकास करावा हीच माझी त्याच्याकडनं अपेक्षा आहे. आज खारबाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी माझी निवड झाल्याबद्दल मी सर्वात प्रथम या खारबाव गावच्या सर्व ग्रामस्थांचा मी आभारी आहे की त्यांच्यामुळेच आज मी उपसरपंच झालो. तसेच आमची खारबाव विकास आघाडी यांचा मोलाचा वाटा आहे आणि सर्वात जास्त करून याच्यामध्ये जो श्रेय सर्वात जास्त जातो त्या आमचे अण्णा म्हणजेच वसंत पाटील यांना जास्त श्रेय जातो. त्यांच्याच म्हणून आज मी उपसरपंच पदावरती बसलेलो आहे. तसेच गावाचा विकास हा आम्ही गेले सतत 4 वर्ष करतच आहोत आणि भरपूर आमच्या बॉडीने जेव्हापासून आमची बॉडी आली तेव्हापासून गावाचा विकास हा भरपूर झालेला आहे. आणि राहिलेला आमचा आता जो 1.5-2 वर्ष आहेत त्याच्यामध्ये पण जेवढी राहिलेली कामे आहेत तेवढी जास्तीत जास्त आम्हाला जी करता येतील ते आम्ही पूर्ण करणार आहोत. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर. तब तक के लिए इजाज़त दीजिए. धन्यवाद. नमस्कार.